नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत आहे. आपण मार्च ते जूनपर्यंत झालेले करंट अफेअर्सचे टॉप प्रश्न ॲनालिसिस करत आहोत, जेणेकरून तुम्हाला 2025च्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. आणि व्हिडिओ फक्त बघत बसू नका, कुठेतरी नोट करण्याचे प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या 1-1.5 महिना अगोदर फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. प्रश्न क्रमांक 1 पाहूया आपण. खालीलपैकी 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला यांना 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपण विनोद कुमार शुक्ला यांच्याबद्दल अत्यंत थोडक्यामध्ये माहिती पाहूया. भारतातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेला 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला आहे. आणि हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधले पहिले लेखक ठरले आहेत. आणि विनोद कुमार शुक्ला यांना त्यांच्या दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार पण देण्यात आला होता. मागील काही विजेते पाहूया आपण. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जर आपण पाहिला, गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना उर्दू आणि संस्कृतसाठी देण्यात आला आहे. तसेच जर आपण 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जर पाहिला तर दामोदर मावजो यांना कोकणी भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आपण जर ज्ञानपीठ पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्काराची ओळख आहे. आणि यांची स्थापना जर पाहिली आपण, स्थापना 1961 ला करण्यात आली आणि सुरुवात 1965 पासून करण्यात आली. पहिला पुरस्कार जर पाहिला, पहिला पुरस्कार जर विजेते गोविंद शंकर कुरूप हे पहिले विजेते आहेत. आणि पहिली महिला विजेता जर पाहिली आपण तर आशापूर्णा देवी यांना 1976 ला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मरणोत्तर कधीही दिला जात नाही. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार 12 वेळा हिंदी भाषेला देण्यात आला आहे. भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो. तसेच जर आपण महाराष्ट्रीयन विजेते जर पाहिले तर विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी 1974 साली हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच जर पाहिलं आपण तर विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा काव्यसंग्रहासाठी 1987 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी 2003 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी 2014 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, हे तुम्ही कुठेतरी नोट करून रट्टा मारणे खूप गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. 46वी आशियान शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. 46वी आशियन शिखर परिषद 2025 मध्ये क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आपण या परिषदेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. या परिषदेमध्ये म्यानमार संकट, दक्षिण चीन समुद्रातील सागरी वाद आणि अमेरिकेने लादलेल्या शुल्क यासारख्या प्रमुख प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा झाली. म्हणजेच अमेरिकेने जो काही टॅक्स आकारला होता यांच्यावर जास्त महत्त्वाची चर्चा करण्यात आली. आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आशियानच्या अध्यक्ष म्हणून शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. आणि आग्नेय आशियाची राष्ट्राची ही संघटना आहे. तसेच स्थापना आपल्याला दिसते की 8 ऑगस्ट 1967 साली याची स्थापना करण्यात आली. आणि या परिषदेचे सचिवालय जर पाहिले आपण तर जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. आणि सरचिटणीस जर म्हणले तर काहो किम हॉर्न हे आहेत. या संघटनेचे 10 सदस्य देश आहेत. ते 10 सदस्य देशांची नावं महत्त्वाची नाहीत, पण संख्या महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 29 मेला. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2025 हा 29 मेला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण.
2025 मध्ये रेल्वेने जोडलेली ईशान्य भारतातील चौथी राजधानी कोणती बनली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 ऐझवाल मिझोराम. मे 2025 मध्ये रेल्वेने जोडलेली ईशान्य भारतातील चौथी राजधानीमध्ये मिझोराम ऐझवाल ही बनली आहे. आपण यांच्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. मिझोरामची राजधानी ऐझवाल ही रेल्वेने जोडलेली ईशान्य भारतातील चौथी राजधानी बनली आहे. त्यापूर्वी गुवाहाटी आसाम, इटानगर अरुणाचल प्रदेश आणि आगरतळा त्रिपुरा हे रेल्वेने नेटवर्क जोडलेले होते. आता चौथी राजधानी मिझोराम बनली. ऐझवालला रेल्वेने जोडल्याने मिझोरामच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीला गती मिळेल याचा मेन हेतू आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केली जाईल? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 अहमदाबाद. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 हा भारतातील अहमदाबाद या शहरामध्ये आयोजित केली जाईल. आपल्याला दिसते की 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप यजमानपद हे भारतातील अहमदाबाद म्हणजे गुजरात या शहराकडे सोपवण्यात आले आहे आणि भारतातील या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यापूर्वी आपले पहिले आयोजन आपल्याला दिसतात की 1982 ला नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 6 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. मे 2025 मध्ये 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचा विश्वविक्रम कोणी मोडला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 कामिरीता. कामिरीता यांनी 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे. आपण कामिरीता यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. 27 मे 2019 रोजी यांनी 8848.86 मीटर उंचीचे शिखर यशस्वीरित्या सैर केले आहे आणि जगातील सर्वाधिक एव्हरेस्ट सर करणारे निर्गारोहक बनले आहे. 55 वर्षीय कामिरीता यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून पण ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण. मे 2025 मध्ये कर्नाटक सरकारने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 अनिल कांबळे. अनिल कांबळे यांची कर्नाटक सरकारने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे पर्यावरण जागरूकता वाढवण्याचा आणि कर्नाटकाच्या नैसर्गिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्नाला बळकटी आणण्याचा मेन हेतू आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. पहिल्यांदाच आशियाई जलतरण स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद. पहिल्यांदाच आशियाई जलतरण स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये अहमदाबाद शहरामध्ये करण्यात येणार आहे. अहमदाबाद हे शहर गुजरातमध्ये आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्याला दिसतात आणि वर्तमानमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून सुनीता अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुजरात राज्याची स्थापना आपल्याला दिसते की 1 मे 1960 रोजी गुजरात राज्य स्थापना करण्यात आली आणि गुजरात राज्याचे लोकसभाच्या जागा 26 आहेत, तसेच राज्यसभेच्या जागा 11 आणि आपल्याला विधानसभेच्या 182 जागा असलेल्या दिसतात. जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा आपल्याला 48 असलेल्या आहेत, तसेच राज्यसभेच्या जागा आपल्याला 19 असलेल्या दिसतात आणि विधानसभेच्या जागा आपल्याला 288 इतके दिसतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद जागा आपल्याला 78 आहेत. प्रश्न क्रमांक 9 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. कोणत्या राज्यात 5 मे 2025 पासून अनुसूचित जातीची गणना सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 कर्नाटका. कर्नाटका या राज्यामध्ये 5 मे 2025 पासून अनुसूचित जातीची गणना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. कोणत्या राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे?
तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 सिक्कीम. सिक्कीम या राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे. आपण राज्य आणि त्यांच्या महत्त्वाच्या राजधान्या बघूया. खास करून पूर्वेकडले राज्य आणि राजधानी आयोग आपल्याला वारंवार विचारत असतो. चला पाहूया. आसामची राजधानी आपल्याला दिसपूर असलेली दिसते. तसेच अरुणाचल प्रदेशची राजधानी आपल्याला इटानगर असलेली दिसते आणि मेघालयची राजधानी शिलाँग आहे. तसेच मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि मिझोरामची राजधानी आयझॉल आहे. तसेच नागालँडची राजधानी आपल्याला कोहिमा असलेली दिसते आणि त्रिपुराची राजधानी आगरतळा आणि सिक्कीमची राजधानी आपल्याला गंगाटोक असलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून तुमच्यासमोर असेच मी महत्त्वाचे लेक्चर घेऊन येतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.